पुण्यातील उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ। सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद। पुणे हडपसर परिसरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये बाथरूममध्ये टायमर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने गुरुवारी सायंकाळी मोठी खळबळ उडाली। या घटनेमुळे काही काळ परिसरात वातावरण तणावपूर्ण झालं होतं। मात्र पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयास्पद वस्तू सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन मोकळ्या मैदानात नष्ट केली। यामुळे संभाव्य धोका टळला। मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7च्या सुमारास हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून बाथरूममधील बेसिनखाली ही संशयास्पद वस्तू ठेवण्यात आली होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती इलेक्ट्रिक दुचाकीवरून येऊन बाथरूममध्ये ही वस्तू ठेवताना दिसत असल्याची माहिती समोर येते। दरम्यान बाथरूममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ही वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली। डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या वस्तूला 4 जिलेटिन गांड्या, घड्याळाच्या स्वरूपातील टायमर आणि वायर जोडलेली असल्याचे दिसून आले। टायमरवर 7:21 अशी वेळ दिसत होती आणि या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टर गायकवाड यांनी हॉस्पिटलमधील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून धाडस दाखवत ती वस्तू हाताने स्वतः उचलून एका बॉक्समध्ये ठेवली। हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत हलवली। त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, पुणे।